नमस्कार भावांनो. मी आज एक तुम्हाला महत्त्वाचं सांगतो. म्हणजे जी गोष्ट माझ्याकडं नाही आणि तुमच्याकडं आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतो. म्हणजे जी गोष्ट मी पहिल्यापासून हरवली, गमावली, ज्या गोष्टीची मला किंमत वाटत नव्हती पहिली, आता त्याची मला आठवण येते सारखी की खरोखर ती गोष्ट आता पाहिजे होती माझ्याकडं. मला सगळं मिळालं, घर मिळालं, पोटापर्यंत क्षेत्र आहे, गाडी आहे माझ्याकडं, मोटरसायकल आहे, सुखी आहे, मी खाऊन पिऊन सुखी आहे. फक्त एका गोष्टीची उणीव भासते मला, ती म्हणजे आईवडील. हे आपले आईवडील आहेत. आईला जाऊन जवळजवळ 20-25 वर्ष झाले आणि वडिलांना जाऊन 4-5 वर्ष झाले. तर आईवडील काय असतात ना भावांनो, ते मी आता तुम्हाला सांगतो थोडक्यात. आता एक गाडी धंद्यात मी जवळजवळ 20-25 वर्ष झालं गाडी धंदा करतो आहे. मी बाहेर गेलं ना, मला भरपूर मित्रांचे फोन येतात, सर्व नातेवाईकांचे फोन येतात, सर्वांचे फोन येतात. पण त्यात आईची माया आणि बापाचं प्रेम कुठं दिसत नाही हो. काय दिसत नाही? आपल्यावरचं छत्र हरवलं आहे त्यांचं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो भावांनो, आमच्याकडचं छत्र हरवलं आहे पण तुमच्याकडं आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही आईवडिलांना जपा, आईवडिलांची सेवा करा. म्हातारी माणसं असतील घरात, त्यांची सेवा करा, त्यांच्या पाया पडा. तुम्ही एक वेळ देवाला जाऊ नका, कुठल्या मंदिरात जाऊ नका. आपल्या घरातच देव आहेत. आपलं घर म्हणजेच आपलं मंदिर आहे. आणि आपले घरातले आईवडील, आपले म्हातारे आईवडील असतील ना, तेच आपले देव आहेत. त्यांची पूजा करा. आता मी हे सांगतोय का तुम्हाला की मला हे नाही राहिलेलं, मला आईवडील नाही आहेत. माझे आईवडील जाऊन बरेच दिवस झाले. मला प्रत्येक वेळेला ही उणीव भासते बरं का भावांनो. आणि ज्यावेळेस मी कुठं बाहेर जाईल ना, मी घरी तर घरच्यांना काही सांगू शकत नाही. शेवटी घरची माझी मुलं, पत्नी यांचा तर सपोर्ट मला आहेच. पत्नी माझी खूप चांगली आहे, खूप सपोर्ट करते मला. परंतु भावांनो, कधी बाहेर गेलं ना, कधी आठवण आली ना, एकांतात बसून रडतो मी. आईवडील नाही माझ्या घरात. म्हणजे मला काय समजा अडचण आली, काय प्रॉब्लेम झाला, तर माझ्या पत्नीशिवाय मला सावरणारं दुसरं कोणीच नाही. सांगायचा मुद्दा एवढाच की तुम्ही तुमच्या आईवडिलांना विसरू नका. आईवडिलांची सेवा करा सगळ्यांनी. वडिलांचा फोन यायचा ना, तर भारी वाटायचं भावांनो, मन भरून यायचं, आधार आहे असं वाटायचं. आईचं छत्र तर लहानपणीच हरवलं, पण आता 4-5 वर्ष झालं वडिलांचं छत्र हरवलं. आणि ज्यांच्या फोनवरून वडील फोन करायचे ना, ते सुद्धा आता जगात नाहीत. कधी कधी तिथे गेले ना की त्यांच्या फोनवरून ते फोन करायचे की कुठं आहे रे, काय करतोय, गाडी भरली का, कधी येणार आहे. ह्या शब्दात इतकी ताकद होती ना भावांनो, लई ताकद होती. हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की आपल्या आई जे मी गमावले ना, ते सुख तुम्ही आता तुमच्या दारात आईवडील आहेत, ते सुख तुम्ही घ्या. काम नुसतं काम काम करू नका, आईवडिलांना उलटं बोलू नका. आणि माझा स्वभाव असा आहे मित्रांनो, नारळासारखा माणूस आहे मी. आतून नारळासारखा मऊ आणि बाहेरून नारळाच्या कवटीसारखा कडक. मला काही गोष्टी खपत नाही. लोक म्हणतात हा थोडा रागीट आहे, पण मी रागीट बी तितकाच आहे आणि मायाळू बी तितकाच आहे. एखाद्याला दुःख झालं ना, त्याचं दुःख मला पावत नाही. आणि एखाद्यावर अन्याय झालं ना, तिथं मी बोलल्याशिवाय राहत नाही. हा माझा स्वभाव आहे भावांनो. कारण कडक माणूस हळवा असतोच. मला खरंच एखाद्याचं दुःख सहन होत नाही, बघवत नाही. ही माझी प्रतिक्रिया सांगतो मी तुम्हाला, माझा स्वभाव सांगतो.